नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ITI कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जर तुम्ही ITIचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला ITIमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ITIमध्ये जाऊन कोणकोणते डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन करायचं आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे, तर तुम्हाला इथे टाकायचं आहे ITI ॲडमिशन 2025। टाकल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर इयर 2025 आणि 26 करता चालू झालेले आहे। पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथून तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते इथून करू शकता। तर रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर इथं आपण होम पेजवरती येऊया। तर होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल जे काही ITIचं हे ऑफिशियल पेज आहे। तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला जे काही नोटिफिकेशन, नोटीस, त्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील। तर इथून आपल्याला आता कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत ते पाहणार आहे। तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं PDF, त्यानंतर इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स ॲडमिशन, प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर एक PDF जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं डाउनलोड होईल। डाउनलोड इथं झालेली आपल्याला ते तुम्ही वरती जे काही स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तर इथं ओपनसुद्धा झालेले आहेत। तर यामध्ये आवश्यक कागदपत्राची यादी तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल। तर यामध्ये जे की कास्ट वाईज आता आहे, यामध्ये अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, विमुक्त जाती, भटकत्या जमाती VJ, त्यानंतर इतर मागासवर्गीय, त्यानंतर भटकत्या जाती ब, क, ड, NTC, OBC, इतर मागासवर्गीय जे की खुल्या वर्गाचा प्रवर्गासाठी। तर इथं तुम्हाला जे की दाखवल्याप्रमाणे आता इथं डॉक्युमेंट्स जे आहे, आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचा स्क्रीनशॉट किंवा या पोर्टलवरती येऊन सुद्धा तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहे तिथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर इथं नॉन क्रिमिनल लागणार आहे तुम्हाला। तर इथं खाली जी काही लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल। तर सर्वात पहिले जे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे व्हेरिफिकेशनकरिता। जे की आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर जर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल इथं असणे आवश्यक आहे। नॉन क्रिमिनल उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे। शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे, जी की TC आहे, उत्पन्नाचा दाखला। ती तुम्ही जे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन त्यानंतर जो काही ITIचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते नेऊन तुम्हाला त्याचप्रमाणे आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यायचं आहे। त्यानंतर हे जे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ITIमध्ये नेऊन तुम्ही तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे। व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन टाकायचं फॉर्म येईल। त्यानंतर तुम्हाला ITIचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही त्याचे झेरॉक्स आहे व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला ट्रेड टाकता येणार आहे। तर यामध्ये ट्रेडबद्दल अधिक माहिती, कोणकोणत्या ट्रेड तुम्हाला आवश्यक आहे, त्यानंतर कोणत्या ट्रेडला सध्या डिमांड आहे, कोणता ट्रेड तुम्ही घेऊ शकता, यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे की तुमच्यासाठी कोणता ट्रेड योग्य राहील व कशाप्रकारे ज्या तुम्ही ट्रेडची निवड करायची आहे, कोणता ट्रेडमध्ये काय आहे, कशाप्रकारे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तुमचं जे की नॉन क्रिमिनल तुम्हाला इथं लागणार आहे। जर ओपनमधून भरला तर तुम्हाला नॉन क्रिमिनल इथं लागणार नाही। त्यानंतर तुम्हाला जे की नॉन क्रिमिनलची वैधता जे की एक्सपायर जर झालेलं असेल तर तुम्हाला त्याची पावती दाखवली सध्या तरी चालेल। तर आदिवासी प्रमाणपत्र जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं जे सर्व नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला त्याचप्रमाणे, तर त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट आपण एकदा पुन्हा चेक करून घ्या। तर चेक करून घ्या की तुम्हाला तुमचं आधार कार्ड यामध्ये लागणार आहे। आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, TC, त्यानंतर तुमचा फॉर्म भरलेला ITIमधून, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, जे की तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स, त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही ट्रेड आहे ते टाकायचे आहे। जर तुम्ही ITIमध्ये जाऊन जर व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इथं तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट होईल। त्यानंतर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही त्यामध्ये चित्रकला असो किंवा खेळाचे प्रमाणपत्र जे काही केलेले असेल ते सुद्धा तुम्हाला तिथं नेऊन द्यायचे आहेत।
त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅपसाठी हँडिकॅपमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्या लागणार आहे, जे की व्हेरिफिकेशनकरिता. तर अशाच अपडेटसाठी व डॉक्युमेंटबद्दल अधिक माहितीसाठी तर अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंटची लिस्ट डाउनलोड करू शकता. थँक्यू.